अमरावती शहरातील गोमातेचं गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले तिवसा तालुक्यातील सारसी गायीची येथे 4 जानेवारी ते 11 जानेवारी 2020 पर्यंत हरिभक्त पारायण श्री रामकृष्ण महाराज वाघ देवगिरी यांच्या वाणीतून 7 दिवस श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या सप्ताहामध्ये काकडा आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन, आरोग्य तपासणी शिबिर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। गोपाल काल्याच्या प्रसंगी ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, महिला व बाल कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य, नवनीत राणा, खासदार अमरावती तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या सप्ताहाचे विशेष म्हणजे सारसी या गावातील गोमाता 7 दिवस ही भागवत कथा मंडपात बसून श्रवण करते। असं म्हटलं जातं की सारसी या गावात गोमाता साक्षात कामधेनू आहे। त्याचप्रमाणे यात्रेकरिता दूरदूरून भाविक भक्त या प्रसंगी येथे येत असतात। या गायीचं महत्त्व म्हणजे कालोराची साथ होती। कालोराच्या साथीमध्ये जे आपल्या म्हणजे जे एका ठकामाने सांगितलं होतं का गाय ही जी आहे ही गुरु परिवारातली गाय आहे, ही हितीवर होती आणि मग ते आमच्या गावातले परिस्थितीत नागरिक सर्व गेले आणि सर्व जाऊन त्या गायीला सारसी या गावामध्ये आणले आणि तिने दुधाची धार टाकून आपल्या गावामध्ये पूर्ण असे जे कॉलेराची जी बिमारी होती ती नाहीशी केली या गायीचा असा एक प्रथा आहे। आणि जे या समोर जे या गायीचे जे वेल आहे, या गायीच्या वेलांनी जे पान लागले होते ते पान लागले सुद्धा हे उतरवले आहे आणि सगळ्यांना साक्षात चमत्कार आहे या गायीचा। आणि 7 दिवस सुद्धा भागवतामध्ये ही गाय प्रवेश करत आहे, बसता आहे भागवतामध्ये, असा आहे आमच्या गायीचा महिमा आहे। गाय आमची पार्वती माता आसनावर म्हणजेच गादीवर बसत असते। 7 दिवस भागवत असते। भागवतामध्ये पेंडालमध्ये गाय हजर असते। भागवत जसं लागते ते तिला कळते आणि महाप्रसादाच्या वेळेस भंडारा सुद्धा फेरी मारून भंडारातून येते। सर्वांकरिता येथे भव्य महाप्रसादाची सोयही आणि व्यवस्थाही केली जाते। तिवस्यावरून विदर्भ न्यूज करिता रुपेश राऊत।